राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचं बिगुल वाजलं असून आजचा दिवस सगळ्याच राजकीय पक्षांसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे। जिल्हा परिषद आणि पंचायत समितीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा आजचा शेवटचा दिवस आहे। दुपारी 3 वाजेपर्यंत अर्ज स्वीकारले जाणार असल्यानं शेवटच्या क्षणी धावपळ होऊ नये म्हणून प्रशासनही सज्ज झालंय। राज्यातील एकूण 12 जिल्हा परिषदा आणि 125 पंचायत समित्यांसाठी हे मतदान होत आहे। 5 फेब्रुवारी रोजी प्रत्यक्ष मतदान होईल तर 7 फेब्रुवारीला मतमोजणी होऊन निकालाचा गुलाल उधळला जाईल। 12 जिल्हा परिषद निवडणुकांसाठी आज अर्ज भरण्याचा अखेरचा दिवस आहे। मात्र अनेक ठिकाणी अजूनही महायुती आणि आघाडीचं चित्र स्पष्ट झालेलं नाही, त्यामुळे इच्छुकांमध्ये कमालीचा संभ्रम आहे। पाहूया महानगरपालिकांमध्ये सध्याची नेमकी काय स्थिती आहे जिल्हा परिषदांमध्ये। तर सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेमध्ये भाजप, शिवसेना, राष्ट्रवादीची महायुती झाली आहे। महाविकास आघाडीचा अद्याप निर्णय झालेला नाहीये। रत्नागिरी जिल्हा परिषदेत भाजप शिवसेना युती झाली आहे। राष्ट्रवादी स्वबळावर लढणार आहे। महाविकास आघाडीचा अद्याप निर्णय नाही। रायगड जिल्हा परिषदेत महायुतीचा अजून निर्णय नाही आणि महाविकास आघाडीचाही निर्णय झालेला नाही। छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषदेमध्ये भाजप शिवसेनेची युती झाली आहे। राष्ट्रवादी स्वबळावर लढणार आहे। महाविकास आघाडीचा अजूनही निर्णय नाही। सिल्लोड तालुक्यात भाजप शिवसेना स्वतंत्र लढतायत। परभणी जिल्हा परिषदेत परभणी जिंतूर विधानसभा मतदारसंघात भाजप शिवसेना युती झाली आहे। महाविकास आघाडीचा निर्णय नाही। अन्य ठिकाणी युतीची बोलणी अजूनही सुरू आहेत, तर काँग्रेस शिवसेना ठाकरे गटात आज युती होईल अशी शक्यता आहे। राष्ट्रवादी स्वबळावर लढणार आहे। सोलापूर जिल्हा परिषदेत अक्कलकोट विधानसभेत भाजप स्वबळावर लढेल। महाविकास आघाडीचा अद्याप निर्णय नाही। सांगोला बार्शी विधानसभेत भाजप शिवसेनेची युती झाली आहे, तर इथे दोन्ही राष्ट्रवादी एकत्रित लढतील। कोल्हापूर जिल्हा परिषदेत कागलमध्ये भाजप शिवसेना स्वबळावर लढतील। हातकणंगले शिरोळ तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस, शरदचंद्र पवार पक्ष आणि काँग्रेस, स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि छोट्या पक्षांची आघाडी झाली आहे। राधानगरी भुदरगड तालुक्यात भाजप शिवसेनेची अजूनही चर्चा सुरू आहे, तर कागलमध्ये काँग्रेस स्वबळावर लढणार आहे। महायुतीत 60% जागांवरती महायुती झाली आहे। 40% जागी स्वबळावर लढलं जाईल, तर करवीर तालुक्यात काँग्रेस शिवसेना ठाकरे गटाची आघाडी झाली आहे। लातूर जिल्हा परिषदेत महायुतीचा आणि महाविकास आघाडीचा निर्णय झालेला नाही। अहमदपूर तालुक्यात भाजप आणि राष्ट्रवादीची युती झाली आहे। काँग्रेसचा कल हा स्वबळाकडे दिसतोय। उदगीर तालुक्यात बोलणी अजूनही सुरूच आहेत। औसा, निलंगा, लातूर ग्रामीणमध्ये भाजप शक्यतो स्वबळावर लढेल। सांगली जिल्हा परिषदेत खानापूर तालुक्यात शिवसेना भाजप स्वबळावर लढणार आहे, तर कडेगाव, पलूस, मिरज, खानापूर तालुक्यात काँग्रेस स्वबळावर लढेल। मिरज, आटपाडीत शिवसेना भाजप राष्ट्रवादी स्वबळावर लढणार आहेत, तर वाळवा, शिराळा, तासगाव तालुक्यात राष्ट्रवादी शरद पवार पक्ष स्वबळावर लढणार आहे। जत, पलूस, कडेगाव, शिराळा, वाळवा, तासगाव तालुक्यात भाजप स्वबळावर लढेल, तर जत तालुक्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती झाली आहे। तासगावला संजय काका पाटील विकास आघाडीही मैदानात आहे। पुणे जिल्हा परिषदेत संपूर्ण जिल्ह्यात भाजप स्वबळावर लढेल, तर दोन्ही राष्ट्रवादीची जिल्ह्यात जवळपास सर्वत्र आघाडी दिसते। शिवसेना स्वबळावर लढणारे काही ठिकाणी राष्ट्रवादीशी युती होईल। काँग्रेस शिवसेनेचा अजूनही निर्णय झालेला नाहीये। भाजप जिल्ह्यात सर्वत्र स्वबळावर लढण्याची शक्यता आहे। धाराशिव जिल्हा परिषदेत तर काँग्रेस, राष्ट्रवादी, शरद पवार गट, शिवसेना ठाकरे गट यांच्या महाविकास आघाडीची शक्यता आहे। भूम, परांडा, वाशी तालुक्यात महायुतीत शिवसेना स्वबळावर लढेल। धाराशिव, तुळजापूर तालुक्यातही शिवसेना भाजपत तिढा कायम आहे। भूम, परांडा, वाशी तालुक्यात शिवसेनेविरुद्ध सर्वपक्षीय एकत्र आले। उमरगा, लोहारा तालुक्यात शिवसेना काँग्रेसच्या आघाडीची शक्यता महायुतीमध्ये पाहायला मिळते। सातारा जिल्हा परिषदेत शिवसेना आणि राष्ट्रवादीची युती झाली आहे। महाविकास आघाडीचे चित्र अस्पष्ट आहे। दुपारी निर्णय येण्याची शक्यता आहे।
सातारा तालुका वगळता भाजप सगळीकडे स्वबळावर लढेल. कोरेगाव तालुक्यात शिवसेना भाजपची युती झाली आहे. वडगाव मावळमध्ये काल पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले. यावेळी भाजप आणि राष्ट्रवादीचे उमेदवार आमने सामने आले. राष्ट्रवादी काँग्रेसची पंचायत समिती चौकात सभा सुरू असताना भाजपचे माजी राज्यमंत्री बाळा भेगडे यांच्यासह भाजपचे उमेदवार सभास्थळावरून उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी चालले होते. यावेळी दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते आमने सामने आले. माजी राज्यमंत्री बाळा भेगडेंनी यावेळी आमदार सुनील शेळकेंना नमस्कार केला, तर दुसरीकडे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी भाजपचे उमेदवार आणि नेते जात असताना घोषणाबाजी सुरू केली. त्यामुळे बाळा भेगडे यांनी संताप व्यक्त करत अपशब्दही वापरले. धाराशिव लोकसभेतील पराभवानंतर भाजप आमदार राणा जगजितसिंग पाटलांच्या पत्नी अर्चना पाटील जिल्हा परिषद निवडणुकीच्या रिंगणात उतरल्यात. तेर आणि केशेगाव अशा 2 गटातून त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केलाय. उमेदवारी अर्ज दाखल करतानाच अर्चना पाटलांनी थेट जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदावर दावा केलाय. यापूर्वीही अर्चना पाटलांनी जिल्हा परिषदेचं उपाध्यक्षपद सांभाळलंय. अर्चना पाटील भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढवत आहेत. याआधी त्यांनी राष्ट्रवादीच्या चिन्हावर लोकसभेची निवडणूक लढवली होती. निवडणूक लढताना एक सक्षम उमेदवार त्या खुर्चीवर, महिला आरक्षण हे फक्त आरक्षणाची जागा भरण्यासाठी महिला नाही बसवायची, तर ती योग्य तो कारभार करू शकते आणि योग्य तो प्रश्नांना न्याय देऊ शकते, सगळ्यांना न्याय देऊ शकते, जिल्ह्यातल्या लोकांना. म्हणून निवडून द्या, अध्यक्षपदाचा उमेदवार निवडून देत आहेत, हेच मी माझ्या गटातल्या लोकांना सांगणार. रायगडनंतर रत्नागिरीमध्ये सुद्धा महायुतीमधील मित्रपक्षांमध्ये वादंग निर्माण झालाय. रत्नागिरीमधील दापोलीमध्ये भाजप विरुद्ध शिवसेना असं वादाचं चित्र दिसतंय. जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी शिवसेना आमदार योगेश कदम यांनी भाजपवर टीका करत स्वबळाचा नारा दिलाय. आपण गाफील राहणारा पुढारी नाही, सोबत नाही आले तरी ठीक अशा शब्दात योगेश कदम यांनी मित्रपक्ष भाजपवरती निशाणा साधलाय. शिवसेना एकत्र आहे, परंतु अन्य घटक पक्ष येतील की आम्हाला माहिती नाही. परंतु मी काय गाफील राहणारा पुढारी अजिबात नाही. माझी 100% तयारी झालेली आहे. सोबत आला तरी ठीक, नाही आला तरी ठीक. जसं खेळला 21-0चा निकाल आपण सगळ्यांनी मिळवून दिला, तसाच 18-0चा निकाल ह्या दापोली तालुक्यामध्ये 100% करणार हा विश्वास आजच्या लढणीच्या निमित्ताने. जे आजपर्यंत हिंदुत्वाचं चर्चा करत होते, आपले असे काही घटक पक्ष होते की हिंदुत्वाच्या नावाने अनेक रॅल्या काढल्या, अनेक तिथे मोर्चे काढले, परंतु ज्या हिंदुत्वाला ज्या पक्षाने विरोध केला आज त्यांच्यासोबतच आज ते युती करायला बैठका घेतात. ह्याच्यापेक्षा दुसरं कुठे दुर्दैव असू शकत नाही, दुर्दैव असू शकत नाही. आणि आपलं हिंदुत्व 100% कडवट आहे. आपलं हिंदुत्व कडवट असताना परंतु आपण कुठल्याही समाजामध्ये धर्मामध्ये आपण तेढ निर्माण करायचं काम केलं नाही. लातूर जिल्हा परिषदेच्या आगामी निवडणुकीत भाजप यंदाही आपली सत्ता कायम राखणार असल्याचा विश्वास माजी मंत्री आणि भाजपचे जिल्हाध्यक्ष बसवराज पाटील मुरुमकर यांनी व्यक्त केलाय. यावेळी भाजप स्वबळावर निवडणुकीला सामोरं जाणार असल्याचे संकेतही त्यांनी दिले. जिल्हा परिषदेच्या 59 गट आणि पंचायत समितीच्या 118 गणांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर लातूरमध्ये भाजपची आढावा बैठक पार पडली आणि या बैठकीनंतर मुरुमकर माध्यमांशी बोलत होते. आम्ही स्वबळावरच निवडणूक लढवणार आहोत. काही ठिकाणी स्वबळावर लढू, काही ठिकाणी काही लोकांचं मित्रपक्षांचं काय म्हणणं आहे त्याच्याशी काय वाटाघाटी असतील ते वाटाघाटी करू, परंतु शक्यतो आम्ही स्वबळावर लढण्याचा आमचा निर्णय आहे. पण जिथं आमचे कार्यकर्ते काय म्हणतात त्यांचंही सगळ्यांचं म्हणणं विचारात घेऊन तो आपण निर्णय घेऊ. आणि यानंतर राष्ट्रीय स्तरावरून एक महत्त्वाची बातमी. नितीन नवीन यांनी अध्यक्षपदाची सूत्र हाती घेताच पहिल्याच दिवशी काही मोठे निर्णय घेत निवडणुकीचे रणशिंग फुंकले. भाजपच्या नव्या अध्यक्षांनी आपली टीम कामाला लावली आहे. नितीन नवीन यांनी आपल्या पहिल्याच निर्णयात विनोद तावडेंवर मोठी जबाबदारी सोपवली आहे. तावडेंचा भाजपमधला वाढता दबदबा या निर्णयामुळे पुन्हा एकदा अधोरेखित झालाय. केरळमध्ये होऊ घातलेल्या केरळ विधानसभा निवडणुकीसाठी विनोद तावडे यांची प्रभारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्या मदतीला शोभा करंदलाजे या सहप्रभारी म्हणून काम पाहतील. दक्षिण भारतात कमळ फुलवण्यासाठी तावडेंवर हा विश्वास टाकला गेलाय. तर चंदीगड महापौर निवडणुकीसाठी विनोद तावडेंकडे प्रभारी पदाची सूत्र देण्यात आलेली आहेत.
तर विनोद तावडे यांचा राष्ट्रीय राजकारणातला भाजपमधला वाढता दबदबा अधोरेखित करणारी ही बातमी आहे. भाजपमध्ये विनोद तावडेंवर जबाबदारी वाढली आहे. केरळ हे भाजपसाठी एक क्रुशियल राज्य आहे, कारण का आजपर्यंत केरळमध्ये भाजपची सत्ता येऊ शकलेली नाही आणि एकूणच दक्षिण भारत हा भाजपसाठी काहीसा अवघड ठरलाय आणि हे अवघड गणित सोडवण्याची जबाबदारी नितीन नवीन यांनी विनोद तावडे यांच्या खांद्यावर सोपवलेली आहे. बिहारची जबाबदारी देखील विनोद तावडे यांच्या खांद्यावर होती आणि आपली जबाबदारी चोख पार पाडल्यानंतर आता नवीन जबाबदारी विनोद तावडे यांच्या खांद्यावरती देण्यात आलेली आहे. केरळ विधानसभा निवडणुकीचे प्रभारी असतील विनोद तावडे. महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांमधील आरक्षण तसंच प्रलंबित जिल्हा परिषदांच्या निवडणुकांसंदर्भात सर्वोच्च न्यायालयामध्ये आज सुनावणी पार पडणार आहे. सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्या खंडपीठासमोर ही सुनावणी पार पडणार आहे. राज्यातील 12 जिल्हा परिषदा आणि 125 पंचायत समित्यांच्या निवडणुका जाहीर झाल्या असल्या तरी उर्वरित ठिकाणी 50% आरक्षणाची मर्यादा ओलांडली गेल्यामुळे निवडणुकांवरती स्थगिती आहे. सर्वोच्च न्यायालयात होत असलेल्या सुनावणीत राज्य निवडणूक आयोग काय भूमिका घेणार आणि उर्वरित निवडणुकांचा मार्ग मोकळा होणार का, यासाठी आज होणारी सुनावणी महत्त्वाची मानली जाते. कल्याण डोंबिवलीत ठाकरेंचे 4 नगरसेवक नॉट रिचेबल असल्यानं खळबळ उडाली आहे. 122 जागांपैकी भाजपचे 50 तर 53 नगरसेवक शिंदेंच्या शिवसेनेचे आहेत. त्यामुळे महापौर पदासाठी भाजपला 12 आणि शिवसेनेला 9 जागांची गरज असल्यानं भाजप आणि शिंदेंमध्ये स्वतःचा महापौर करण्यासाठी शीतयुद्ध सुरू आहे. ठाकरेंच्या शिवसेनेचे मधुर म्हात्रे आणि कीर्ती ढोणे यांच्यासोबत आणखी 2 नगरसेवक नॉट रिचेबल असल्यानं त्यांच्या घरावर नोटीसही लावण्यात आली आहे. दरम्यान नॉट रिचेबल नगरसेवकांसंदर्भात वरुण सरदेसाईंनी स्पष्टीकरण दिलंय. पलटूराम बनत असतील तर मतदार त्यांना माफ करणार नाहीत. इथं न आलेल्या नगरसेवकांशी संपर्क सुरू, असं वरुण सरदेसाईंनी सांगितलंय. सगळे जवळपास आमच्या सोबत आहेत. आज जे बैठकीला उपस्थित होते त्या सगळ्यांचं आम्ही सही आणि ते सगळे सदस्य ते आज उपस्थित होते. जे उरलेले सदस्य आहेत यांना आम्ही संपर्क केलेला आहे. खरं तर यांनी आता स्वतः विचार करायला पाहिजे, कारण ते अधिकृत चिन्हावर निवडून आलेले आहेत. लोकांनी यांना मतदान करताना ठाकरे बंधूंना मतदान, शिवसेनेला मतदान, उद्धव ठाकरे साहेबांना मतदान म्हणून मतदान केलं. लोकांनी यांना निवडून आणलं आणि निवडून आल्याच्या दुसऱ्या दिवशी जर हे पलटूरामगिरी करत असतील तर मग जनता यांच्यावर विश्वास ठेवेल का, हा त्यांनी किमान विचार करण्याची आता गरज आहे. जोवर जमतंय तोवर ठीक, नाही तर स्वबळ, असं वक्तव्य शिवसेनेचे खासदार नरेश म्हस्केंनी केलंय. कॉफी विथ कौशिक या कार्यक्रमात ते बोलत होते. भाजप आणि शिवसेनेची युती आहे, मात्र जोवर दोन्ही पक्षांना युती मान्य नसेल तेव्हा आम्ही स्वबळावर लढणार, असं नरेश म्हस्केंनी म्हटलंय. आहे युती जोपर्यंत आहे, दोन्ही पक्षाला मान्य आहे तोपर्यंत युती आहे. पण ज्या दिवशी युती नसेल तर नक्कीच आम्ही आमचा पक्ष का विसर्जित नाही करणार, स्वबळावर लढणार. जोपर्यंत युती आहे, दोघांचं जमतंय, एकच मुद्दा आहे हिंदुत्वाचा. आणि जर आम्हाला म्हटलं की नाही बाबा हे नकोच, तर आम्ही काय पक्ष आमचा बंद नाही करणार, लोकांकीमध्ये ठेवणार. आम्हाला जेवढं जमतं स्वबळाचं नक्कीच आम्ही लढू. ठाण्याच्या महापौर पदावरून सध्या शिंदेंची शिवसेना आणि भाजपमध्ये रस्सीखेच सुरू आहे. केवळ ठाण्यात नाही तर कल्याण डोंबिवली आणि उल्हासनगरमध्ये सुद्धा महायुतीचाच महापौर होईल, असा विश्वास खासदार नरेश म्हस्केंनी व्यक्त केला. एबीपी माझाच्या कार्यकारी संपादक सरिता कौशिक यांच्या कॉफी विथ कौशिक या पॉडकास्टमध्ये ते बोलत होते. ठाण्यात आमचा महापौर त्या ठिकाणी 100% बसणार, महायुतीचा महापौर. कल्याण डोंबिवली महानगरपालिका असेल, उल्हासनगर महानगरपालिका असेल, डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली त्या ठिकाणी आमचा महापौर बसेल. आणि बऱ्याच ठिकाणी महापौर बसवण्याचा आम्ही मुंबईमध्ये माननीय देवेंद्रजी आणि एकनाथ शिंदे साहेब बसून निर्णय घेतील. महायुती म्हणून आम्ही निवडणूक लढलोय. महापौर जर मुंबईत आमचा बसला तर नक्कीच आनंद होणार आहे, कुणाला नाही होणार आनंद. त्यामुळे प्रत्येक पक्षाला वाटतं की आपला महापौर त्या महानगरपालिकेवरती बसावा.
शिंदेंच्या शिवसेनेच्या नवी मुंबईत 10 जागाही जिंकून येणार नाहीत अशी वक्तव्य करण्यात येत होती. त्याच नवी मुंबईत शिवसेनेनं 40 नगरसेवक निवडून आणले असं विधान खासदार नरेश म्हस्के यांनी केलंय. इतकंच तर गणेश नाईकांच्या विधानसभा मतदारसंघातही शिवसेनेच्या जागा निवडून आल्याचं सांगून म्हस्केंनी गणेश नाईकांना डिवचण्याचा प्रयत्न केला. एबीपी माझाच्या कॉफी विथ कौशिक या पॉडकास्टमध्ये म्हस्केंनी नाईकांना टोला लगावला. टांगा पलटी घोडे फरार, आता मी या विषयावरती जास्त काही बोलणार नाही, परंतु प्रत्यक्ष तुम्ही जर त्यांना विचारलं की 10 जागासुद्धा येणार नाहीत या नवी मुंबईमध्ये, त्या नवी मुंबईच्या महानगरपालिकेच्या निवडणुकीत 42 जागा आम्ही निवडून आणल्या. 40% जागा आम्ही निवडून आणल्या. एकास एक लढत की नवी मुंबईमध्ये 10 जागा निवडून येणार नाहीत अशा पद्धतीची चर्चा होत होती, अशा पद्धतीची वक्तव्य होती. ती एकनाथ शिंदे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली 42 जागा निवडून आणल्या. ते भारतीय जनता पक्षाचे नेते आहेत, तर त्याच्यामुळे ते त्यांचे उमेदवार निवडून आणण्याकरता प्रयत्न करणार. परंतु नाईक साहेबांच्या ऐरोली जो विधानसभेमध्ये आमदार आहे, तिथे आमचे किती नगरसेवक आले निवडून तुम्ही बघा. त्याच्यामध्ये मेजॉरिटी आमचे जवळजवळ आमचे 4 आणि 4 8, 1 9, 3 11 आणि 4 15 आणि 2 17, जवळजवळ 17 आणि जवळजवळ 23-24 नगरसेवक, 24च्या वरती नगरसेवक आमचे त्या मतदारसंघात निवडून आलेत. ऐरोली विधानसभा मतदारसंघात आमचे निवडून आलेले आहेत. आमचे नगरसेवक जास्त निवडून आलेले आहेत त्यांच्या मतदारसंघामध्ये. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.